चल आजी येतो मी. जा सांभाळून. आजी पोरांची ट्युशनची 2 महिन्याची फी आहे. सविता कामावून आली की तिला हे पैसे दे. दे. काय रे, लग्नाच्या टायमाला काय बोलले होतास? शिकलेली बायको केल्यावर पोरांना ट्युशन लावायची गरजच पडणार नाही. घरीच पोरांना शिकवण, मग आता कशाला ट्युशन लावल्यास? अगं आजी तुला माहिती आहे ना पोरं किती आतरंगी आहेत. घरात अजिबात अभ्यास करत नाही म्हणून तर ट्युशन लावायला लागलं त्यांना. मग काय फायदा शिकलेली बायको करून पोरांना धड सांभाळता येत नसेल तर? अगं आजी आजकाल शिक्षण आहे ना खूप महत्वाचं आहे. अरे शिक्षण तर महत्वाचं आहेच, पण पोरांना चांगल्या गोष्टी चांगले संस्कार पण दिले पाहिजे की नाही? अगं आजी तू आहेस ना पोरांना संस्कार लावायला. अरे मी आहे तोपर्यंत ठीक आहे, शेवटी आई ते आईच असते. आता पोरांना तिची खरी गरज आहे, नंतरला कोण विचारतं? अगं आजी बघतीस ना तू महागाई किती वाढली, मग एकट्याने सगळ्या गोष्टी कशा होतील? अरे महागाई तर आमच्या जमान्यात पण होती, वेळेप्रमाणे सगळ्या गोष्टी बदलल्या म्हणून असं वाटतंय. हो तू बोलती ते पण बरोबर आहे. मला फक्त एवढंच बोलायचंय की पैसे कमवायच्या चक्करमध्ये पोरांकडे दुर्लक्ष होऊ देऊ नका. शेवटी लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा. लहानपणी जसे शिकू तसे घडतील. आजी तू जे काय बोललीस ना मला सगळं काय पटले. उद्यापासून हिचं काम बंद, पोरांकडे लक्ष द्यायला सांगणार आणि मी सुद्धा उद्यापासून डबल ड्युटी करणार. मग तर झालं ना. त्याच्यासाठी तुझी झोप पूर्ण झाली पाहिजे. काय आजी तू पण. चल ठीक आहे मी येतो.